महत्त्वाची बातमी, मध्यस्थी केल्याच्या वक्तव्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतलेला आहे। भारत पाक युद्धामध्ये मी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही, तर वाद मिटवण्यासाठी फक्त मदत केली असं म्हणत ट्रम्प यांनी आपल्याच वक्तव्यावरून युटर्न घेतलाय। I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And all of a sudden you'll start seeing missiles of a different type. And we got it settled. I hope I don't walk out of here and 2 days later find out that it's not settled, but I think it is settled. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियाचे राष्ट्रपती अल शारा यांच्याशी हातमिळवणी करत जगाला आश्चर्यचकित केलं। अमेरिकेनं 84 कोटी बक्षीस घोषित केलेल्या दहशतवाद्याशी हात मिळवत ट्रम्प यांनी अल शाराचं कौतुकही केलंय। शारा म्हणजे एक मजबूत इतिहास असलेला मजबूत व्यक्ती असा उल्लेख ट्रम्प यांनी केला आहे। काही महिन्यांपूर्वीच अमेरिका शाराला दहशतवादी मानत होती। अमेरिकेनं 84 कोटींचं बक्षीस घोषित केलेल्या आतंकवाद्याशी हात मिळवलाय। सिरियाचे राष्ट्रपती अल शाराशी ट्रम्प यांनी हात मिळवणी केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सिरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल शाराची भेट घेतली। भेटीदरम्यान ट्रम्प यांनी शाराचं खूप कौतुक केलंय। अल शाराकडे सिरियामध्ये बदल घडवून आणण्याची ऐतिहासिक संधी असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। शारा म्हणजे एक मजबूत इतिहास असलेला मजबूत व्यक्ती असं ट्रम्प यांनी म्हटलंय। काही महिन्यांपूर्वीपर्यंत अमेरिका शाराला दहशतवादी मानत होती। अहमद अल शाराची भेट घेऊन ट्रम्प यांनी जगाला आश्चर्यचकित केलंय। शाराला भेटण्यापूर्वी अमेरिकेने 1989 पासून सिरियावर लादलेले निर्बंधही उठवलेत। सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या विनंतीवरून शारा ट्रम्प भेटलेत। सिरियातून बशर अल असद निघून गेल्यानंतर शारानं सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत। भारतामध्ये ॲपलचे कारखाने उभारू नका असा सल्ला ट्रम्प यांनी टिम कुक यांना दिलेला आहे। ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं। देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला ट्रम्प यांनी दिला आहे। मी भारतामध्ये उत्पादनासाठी इच्छुक नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। And we have Apple, as you know, is coming in. And I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, Tim, you're my friend. I treated you very good. You're coming in with $500 billion, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. And they've offered us a deal where basically they're willing to literally charge us no tariff. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to. भारत अमेरिकेमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करण्यास तयार असल्याचा मोठा दावा ट्रम्प यांनी केला आहे। भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क रद्द करण्यास तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। तुर्की पाकिस्तानला मदत करत राहणार असं तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी पुन्हा एकदा बरळलेत। पाकिस्तानला सपोर्ट करत राहू, नुकसानीचा विचार करणार नाही असं एर्दोगन यांनी म्हटलंय। आंतरराष्ट्रीय पातळीवर नुकसानीचा विचार करत नाही असंही एर्दोगन यांनी म्हटलं। We expressed our support to the Pakistani public. With Brother Shahbaz Sharif, we had a phone call which was very significant. We are going to continue supporting the Pakistani people. In international relations, we do not look for gains in others' losses. चीनच्या सॅटेलाइटनं पाकिस्तानला मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली। चायना मेड सॅटेलाइट्सचा भारतावर हल्ला करण्यासाठी वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळते। तर पाकिस्तान विरुद्धच्या संघर्षात भारत एकाच वेळी 3 देशांशी लढलेला आहे। पाकिस्तान विरुद्धच्या संघर्षात भारत एकाच वेळी 3 देशांशी लढला। सीमेवर भारतीय लष्करानं पाकिस्तानी लष्कराचा सामना केला। या संघर्षावेळी पाकिस्तानला तुर्कीनं ड्रोन पुरवले। तुर्कीचे ड्रोन ऑपरेट करणारे पायलटही पाकिस्तानच्या मदतीला होते। भारत पाक संघर्षावेळी तुर्कीची 2 विमानं पाकिस्तानमध्ये उतरली होती। याच विमानांमधून तुर्कीने पाकिस्तानात ड्रोन आणि ड्रोन ऑपरेटर पाठवले होते।
यावेळी चीनचं सॅटेलाइटही पाकिस्तानला मदत करत होतं. भारतीय सैन्याची ठिकाणं आणि हालचाल चीनी सॅटेलाइट कडून टिपली जात होती. याच हालचालींची इत्थंभूत माहिती चीन पाकिस्तानला पुरवत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानशी यापुढे फक्त दहशतवादावरच चर्चा होईल, असं एस जयशंकर यांनी ठणकावलंय. दोन देशांनी मदत करूनही 2 दिवसातच भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. पाकिस्तानला दिलेली साथ ही तुर्कीला भोवणार असल्याची चिन्ह आहेत. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी तुर्कीमध्ये चित्रपट चित्रित करू नयेत असं आवाहन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने निर्मात्यांना केलेलं आहे. ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन कडून देखील हे आवाहन करण्यात आलेलं आहे. तुर्कीवर बहिष्काराची लाट. व्यापारी, विद्यापीठ, फिल्म इंडस्ट्री आणि पर्यटकांनी बहिष्काराचा निर्णय घेतलाय. पाकला पाठिंबा देणं आता तुर्कीला महागात पडणार आहे. पाकला साथ देणाऱ्या तुर्कींच्या विरोधात देशातील विद्यापीठ मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय. JNU कडून तुर्कीमधील विद्यापीठ इनोनो सोबतचा सामंजस्य करार स्थगित केला गेलाय. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करत हा सामंजस्य करार स्थगित करण्यात आलेला आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत 3 वर्षासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थी देवाणघेवाण योजना होती. तर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाकडून सुद्धा तुर्कीसोबत करार स्थगित करण्यात आलेला आहे. आम्ही देशाच्या सैन्यासोबत उभा असल्याची भूमिका जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने घेतली आहे. तिकडे कानपूर विद्यापीठाने इस्तांबुल विद्यापीठाशी असलेला सामंजस्य करार रद्द केला आहे. पाकिस्तानला ड्रोनसह सैन्य उपकरणं पुरवल्यामुळे भारतामध्ये तुर्कीच्या विरोधामध्ये संतापाची लाट आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी तुर्कीमध्ये चित्रपट चित्रित करू नयेत असं आवाहन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं निर्मात्यांना केलंय. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन कडून सुद्धा असंच आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय चित्रपटांच्या शूटिंगमुळे तुर्कीला मोठा आर्थिक फायदा होत होता, तो आता होणार नाही. त्यामुळे तुर्कीला मोठा फटका बसणार आहे. पर्यटक म्हणून जाणाऱ्या भारतीयांची संख्या कमी झाली आहे. ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की टूर पॅकेजेसची मागणी घटल्याचं नोंदवलेलं आहे. ग्रीस, आर्मेनिया आणि इस्रायल यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील व्यापाराला पाकमधून धमकीचे फोन येत आहेत. तुर्कीचे सफरचंद बॉयकॉट केल्यामुळे पाकमधून धमकीचे फोन येऊ लागले. तुर्कीच्या या वस्तूंवर बहिष्कार आहे. सफरचंद, मार्बल टाइल्स, कालीन हस्तशिल्प, फर्निचर यावर बहिष्कार घालण्यात आलाय. तुर्की भारतात 70% मार्बल आयात करतो. तुर्कीमधून मुंबईत सफरचंदाची 1000 ते 1200 कोटींची वार्षिक उलाढाल होती. ती आता होण्याची चिन्ह कमी आहेत. बहिष्कारामुळे तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवर परिणामाची चिन्ह आहेत. तुर्कीने काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला. तुर्कीने भारताच्या NLC सदस्यत्वाला विरोध केल्यामुळे द्विपक्षीय संबंध बिघडले. त्यामुळे भारतामध्ये बॉयकॉट तुर्की हा ट्रेंड सोशल मीडियावर जोरात चाललाय. सोशल मीडियावर तुर्की आणि अझरबैजानच्या विरोधात भावना तीव्र आहेत. तर अमेरिका तुर्कीला एअर टू एअर मिसाईल विकणार आहे आणि $225 मिलियन दोघांमध्ये डील झाल्याची देखील माहिती आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. पुलवामाच्या त्रालमध्ये जैशच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. सुरक्षा दलाची सकाळपासून त्रालमध्ये दहशतवाद्यांची चकमक सुरू होती. आमिर नाझीर वानी, यावर अहमद भट्ट आणि आसिफ अहमद शेख असं ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. काश्मीरच्या त्रालमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी 3 अतिरेक्यांना कंठस्नान घातलंय. आमिर नझीर वानी, यावर अहमद भट्ट आणि आसिफ अहमद शेख या 3 अतिरेक्यांचा खात्मा झालाय. एन्काउंटर होण्याआधी यातला आमिर वानी हा व्हिडिओ कॉलवर बहिणीशी बोलला होता आणि बहिणीशी बोलतानाचा त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. आमिर वानी हा 21 वर्षांचा होता आणि 2019 पासून तो लष्कर-ए तैयबा मध्ये ऍक्टिव्ह होता. एन्काउंटर झालेला यावर अहमद भट्ट हा जैश ए मोहम्मद संघटनेचा अतिरेकी होता आणि 2004 पासून तो ऍक्टिव्ह होता. तर
तसंच पुलवामा हल्ल्यातही त्याचा सहभाग होता. एन्काउंटर झालेला तिसरा अतिरेकी असिफ अहमद शेख हा 28 वर्षांचा होता. जैश ए मोहम्मद मध्ये तो 2022 पासून ऍक्टिव्ह होता. अवंतीपुरामध्ये तो जैशचा डिस्ट्रिक्ट कमांडर म्हणून काम पाहत होता. काही दिवसांपूर्वी आसिफ शेखचं घरही सुरक्षा दलांनी स्फोट करून उडवलं होतं. याआधी शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. शाहिद कुट्टे, अदनान शफी डार यांचा शोपियानमध्ये एन्काउंटर करण्यात आलाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. भारत सरकारनं 14 अतिरेक्यांची लिस्टच काढली आहे. यातल्या 6 जणांचा एन्काउंटर करण्यात आलाय. उरलेल्या 8 जणांचा शोध अद्यापही सुरू आहे. भारताविरुद्धच्या संघर्षामध्ये पाकिस्तानची सपशेल हार परदेशी विश्लेषकांचं हे मत आहे. पाकिस्तान युद्धबंदीची याचना करत होता असं मायकल रुबिन यांनी म्हटलंय. पाकिस्तान युद्धामध्ये स्पष्टपणे हरला असं टॉम कुपर यांनी म्हटलं आहे. तर मध्यस्थीचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांच्यावर देखील परदेशी विश्लेषकांनी टीका केली आहे. अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले. पाकिस्तान हा घाबरलेल्या कुत्र्यासारखं पायात शेपूट घालून युद्धबंदीची याचना करत होता असं मायकल रुबिन यांनी म्हटलंय. भारताविरुद्ध झालेला पराभव पाकिस्तानी लष्कर लपवू शकत नाही असंही रुबिन यांनी म्हटलंय. Pakistan went running to try to achieve a ceasefire like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. एव्हिएशन एक्सपर्ट टॉम कुपर यांनी सुद्धा पाकिस्तान हे युद्ध स्पष्टपणे हरला असं म्हटलंय. भारतानं पाकिस्तानी हवाई क्षेत्रात बरंच आतमध्ये जात क्षेपणास्त्र डागली. भारतानं अणुबॉम्ब साठ्यावर देखील हल्ला करायला सुरुवात केली. भारतानं पहिल्यांदा पाकिस्तानचं हवाई संरक्षण नष्ट केलं आणि नंतर त्यांच्या तळांवर हल्ले केले असं टॉम कुपर यांनी म्हटलंय. Step by step, it destroyed or neutralized largely the Pakistani integrated air defense system when India started targeting selected targets actually related to the Pakistani nuclear weaponry. ब्रिटिश विश्लेषक डेव्हिड वान्स यांनी पाश्चिमात्य मीडियावर जोरदार टीका केली. पाश्चिमात्य मीडियानं युद्धामध्ये पाकिस्तानची बाजू घेतली असं वान्स म्हणाले. पाकिस्तान हा दहशतवादी आणि अयशस्वी देश असल्याचं वान्स यांनी म्हटलंय. This is something I said at the UN back in 2018. I consider Pakistan to be a failed state, a terrorist incubator, and so it was good that India moved against it. डेव्हिड वान्स आणि मायकल रुबिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील निशाणा साधला. ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची गरज नव्हती असं वान्स म्हणाले. तर डोनाल्ड ट्रम्प सगळ्या गोष्टींचा श्रेय घेऊ इच्छितात अशी टीका मायकल रुबिन यांनी केली आहे. I think President Trump is very misguided on this. I mean, generally speaking, I would be very pro-President Trump, but I don't appreciate his intervention here in this India-Pakistan situation. Donald Trump likes to claim credit for everything. If you ask Donald Trump, he single-handedly won the World Cup. He invented the internet. He cured cancer. The fact of the matter is, Indians should be more like Americans in this regard and not take Donald Trump literally. पाकिस्तानमध्ये असलेली अण्वस्त्र ही चुकीच्या हातांमध्ये आहेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. पाकची अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी म्हणजे IAEA यांच्या देखरेखीखाली आणली पाहिजेत असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. बेजबाबदार देशांच्या हातामध्ये अण्वस्त्र सुरक्षित आहेत का असा सवाल त्यांनी जगाला केलाय. आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है. पूरी दुनिया ने देखा है. श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या
ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं। पाकिस्तानसाठी सिंधू जलकरार स्थगितच राहणार आहे असं एस जयशंकर यांनी म्हटलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला ठणकावून सांगितलेलं आहे. तर पाकिस्तानसोबत फक्त पीओके संदर्भातच चर्चा होईल असं एस जयशंकर यांनी म्हटलंय. The only thing which remains to be discussed on Kashmir is the vacation of illegally occupied Indian territory in Pakistan occupied Kashmir. We are open to discussing that with Pakistan. Water issues have been raised. Again, you all know, and I re-emphasize, the Cabinet Committee on Security and the government obviously was very clear that the Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे मंत्री विजय शहा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं आहे. मंत्री असून सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भाषा वापरता असा सवालच सुप्रीम कोर्टाने केला. विजय शहा यांना हा सवाल सुप्रीम कोर्टाने केला. मंत्री विजय शहाला सुप्रीम कोर्टाने फटकारलं. जनतेकडून सोफिया कुरेशीचा जय जयकार, नेत्यांकडून अपमान. कर्नल सोफिया कुरेशींचा पाकिस्तानची बहीण असा उल्लेख विजय शहांनी केल्यानंतर संतापाची लाट. सुप्रीम कोर्टाने अंतरिम दिलासा न देता मंत्री विजय शहांना फटकारलं. आपण संवैधानिक पदावर आहात, अशा परिस्थितीत जिम्मेदारीने बोललं पाहिजे, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं. मंत्र्यांना अशी भाषा शोभा देते का? सुप्रीम कोर्टाचा सवाल. कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री विजय शहावर गुन्हा दाखल. जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे, वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई. एक बार मोदी जी के लिए जोरदार ताली बजाएं. उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर आए. अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी. हमारे देश की वो बहन सोफिया कुरैशी राष्ट्र धर्म निभाते हुए जाति और समाज से ऊपर उठकर उन्होंने जो काम किया है वो हमारी सगी बहन से भी ऊपर सम्मानित हैं. हाल के भाषण में जब मेरी इच्छा और मनसा यही थी कि मैं उनके बात को अच्छे से समाज के बीच में रखूं, लेकिन दुखी और विचलित मन से कुछ शब्द गलत निकल गए, जिसके कारण आज मैं खुद शर्मिंदा हूं और पूरे समाज से और समुदाय से माफी मांगता. पाकला समर्थन देणाऱ्या तुर्कीला भारताचा आणखी एक मोठा धडका. तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली आहे. सेलेबीकडे भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंगचं काम होतं. तर पाकला समर्थन देणाऱ्या तुर्कीला भारताचा हा आणखी एक दणका. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली आहे. सेलेबीकडे भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंगचं काम होतं.